नमस्कार मित्रांनो मी सागर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मित्रांनो मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजेच नागपंचमीचा विशेष असा व्हिडिओ आहे। मित्रांनो मी आत्ता आहे जामसंड्यामध्ये आणि मी जातोय आता वीरवाडीला आणि वीरवाडीमध्ये मित्रांनो सावंत कुटुंबीय आहेत, त्यामध्ये आमचे मित्र आहेत विवेक सावंत यांनी मला मुद्दामून एक फोन करून सांगितलं की सागर आमच्याकडे एक आगळीवेगळी परंपरा आहे नागपंचमीची की ते स्वतः जाऊन त्या ठिकाणी जे वारुळ असतं त्या वारुळाची माती आणतात रानात जाऊन आणि ते मातीपासून ते नागोबा तयार करतात आणि नागपंचमीचा सण ते अतिशय आनंदाने उत्साहाने तो सण साजरा करतात। आताच्या काळात काय झालं आहे तर विकत आपल्याला त्या तयार नागोबा मिळतात, 50-100 रुपयाला नागोबा मिळतो। त्यामध्ये एक छोटा नागोबा असतात, मोठा नागोबा, आता फॅशन झाली आहे मोठा नागोबा आणायची। आणि मित्रांनो त्यांची ही परंपरा ही फार वर्षापासून त्यांचे वडील बनवायचे, जवळ ते 70 वर्ष त्यांच्या वडिलांनी बनवले नागोबा मातीचे आणि त्यानंतर आता त्यांची ही पिढी जी आहे पुढची पिढी ही परंपरा तशीच चालू ठेवत आता पुढे पुढे त्यांचे आता नातू पण करतायत। आणि अशा प्रकारचे आमचे हे मित्र आहेत विवेक सावंत यांनी मला फोन करून सांगितलं की अशा प्रकारची आमची प्रथा परंपरा आहे। तर मित्रांनो कशा प्रकारे ते नागपंचमी साजरी करतात, एका घराची 4 घरं झालेली आहेत, पण या 4ही घरामध्ये हे सावंत कुटुंबे एक त्यामधला जे आहेत कुटुंब ते म्हणजे विवेक सावंत यांचं कुटुंब आणि हे काय करतात, हे 4 नागोबा बनवतात आणि इतर आपल्या सगळ्या भावंडांना म्हणजेच आपल्या बंधूंना हा नागोबा म्हणजे प्रत्येकाला एक एक नागोबा दिला जातो। एकूण असे 4 नागोबा तयार केले जातात आणि हे नागोबा घरी नेऊन अतिशय आनंदाने त्यांची सगळी मुलंसुद्धा सर्व कुटुंबीय एकत्रित येऊन हे नागोबा बनवतात आणि त्यांचा हा सगळा आपण व्हिडिओ बघूया आपण आणि त्याच्या माध्यमातून सगळा चालणारा हा नागपंचमी सण कशाप्रकारे साजरा केला जातो तो पण व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघूया। आणि लाईक करा हा माझा व्हिडिओ, शेअर करा आणि सगळ्यांना मित्रांनो एक विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा। चला मकरंद शेठ चलो। तू पण येतोय? तू पण येतोय? ये चल दाखव तुला, ये हात दे मला ना तर पडशील, बुळबुळी आहे। तुमची दरवर्षी परंपरा झाली 4 घरांची नागोबा एकच पण होय काय? म्हणजे तुम्ही बनवणार तुम्हीच फक्त? हां 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 आपण किती वर्ष बनवले नागोबा? हल्ली 10 वर्ष ना म्हणजे कायम तेच बनवायचे? आता आमच्या पोरगी असतं बरोबर तेव्हा ते त्यांच्यावर आम्ही असायची बरोबर बरोबर आमचा हां 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 तुम्ही त्यांका देतास मग बनवून? हां तुमचं पाणी आहे सर कायम? होय ना? होय ना? मग चोऱ्याचं नाही ना? चोऱ्याचं नाही ना? काय म्हणतास? ही मंदिराची विहीर हा पाणी? हा वा भरपूर आहे पाणी। तुळजाभवानी कुलस्वामिनी हा मस्त। 1 मिनिटाचं दर्शन घेऊन येऊया। ह्या भवानी देवीचं मंदिर तर चल चल चल
मस्त मंदिर आहे. लाकडी अगदी बांधकाम सगळं. नमस्कार व्हेरी गुड. तिथे आम्ही दोन पत्तू होते भवानीचे. हा ते पत्तू जवळजवळ 100 वर्षाचे होता ते. पतवा हे ना जवळजवळ 100 वर्ष झाली नाही का? आमच्या इकडे आता 95 वर्ष आली त्याच्या आधीपासूनची. हात दे समईचं झाड आहे बघ. ते का समई झाड म्हणतात हा. समईचं झाड आहे बघ. चल हात दे. गेल्या वर्षी मी प्रकाश वांगणकरांचं व्हिडिओ बनवलं होतं. नाही त्यांचं कसलं माहिती आहे, एक देवदूत म्हणून. म्हणजे जेव्हा सर्पदंश म्हणा किंवा इतर काय सरपटणारं प्राणी जेव्हा चावता तेव्हा विनामूल्य ते उपचार करतात ना त्यांच्यावर. म्हणजे त्या रोग्यावर ना ते पैसे घेत नाही ते. आणि खरोखर आता मोठा कार्य. किती वाजता तुम्ही जा रात्रीचे? भोंबाड गायब झाला. आम्ही येणार म्हणू की काय? माडा चालत आपल्या काया. भोंबाडाशी मतलब, मातीशी मतलब. तुम्ही जी करतास परंपरा ती पण दाखवची आपण नका. काढून ताई पण काढली तिथे नाही आले. कारण ही तुम्ही प्रथा म्हणजे पूर्वी कदाचित अशाच प्रकारचे नागोबा बनवले जात असतील कदाचित पूर्वी. आता काय ना, आता ती फॅशनच झाली. 50 रुपयाचा विकत आणायचो. सांगते काय त्या आता आमची एकूण 4 घर आहेत ना. हा त्या घरातले लोक आणायची. हा पण आम्ही नाही पद्धत बंद केलेली. बरोबर. आम्ही मातीच बनवायचे. नंतर मग आम्ही काय सांगितलं, आता 3-4 तर घर होय तर 4 बनू काय तुमचे पण आम्ही पण देतो, पण आपली प्रथा मोडूया नको. प्रथा मोडी नको. बरोबर आहे. आणि आम्ही ती अजून चालू ठेवली आहे. बरोबर. बाबा बोलतील ना मग. हा बोलतील. म्हणजे त्या वयस्कर माणसांचे जरा अनुभव चांगले असतात. ते जरा व्यवस्थित सांगतील आमका समजावून. चल सरळ चल. नाही काय कापला तुम्ही आता? माती काढायला अळूचा पान. माती काढण्याची अळूचा म्हणजे पहिल्यापासून आपली परंपरा. म्हणजे पूर्वी पण आपण नागोबा जेव्हा बनवायचो, नागोबा ठेवलाय तर तो पण अळूच्या पानाचा. बरोबर ना. आणि मध्यंतरी फॅशन येईल माहिती आहे, रंगीबेरंगी माहिती आहे अळू. तर रंगीबेरंगी अळवाच्या पानात ठेवायचे. म्हणजे कशा जरा रेखीव दिसासाठी. हो. हे बघ वारुळ. ह्या वारुळाची माती काढणार काका. त्याची पद्धत बघूया कशी काढायची, काय करायचं ते आपण बघूया. मिळत हे त्यांनी पान ठेवलंय बघ कसं. ते काय करणार, नमस्कार करणार. हे बघ काकाने नमस्कार केला बघ. वाळवी आहे ना, खूपच वाळवी आहे. ताजा आहे ना. तुम्ही डायरेक्ट 4 नागोबांची माती काढतास? हो एकदमच. एकदमच.
तुमका अंदाज आहे ना बा कुठलं ह्या घेते कोळ्या घेऊ खावा आता बस नव्हतं थोडी घेऊ अजून. मस्त एकदम ताजा ना. चला माती व काढून झालेली असा परंपरेप्रमाणे माती घेऊन झालेली आहे. आता इथनच जावे ना ह्याच वाटेन. ती बघा माती तुमच्यापासून काय बघा आधी तुमच्यापासून काय बघा आधी माती पुढे ठेव मग करण बाबा दिसत नाही बघा पसंत काय बघा आधी कारण तुम्ही लय वर्ष नागोबा केलात माहिती आहे ना. याच्यात कसं आहे माहिती आहे दगड नाही दगड नाही नागोबा मीच बनवायचं. होय ना. तुम्ही किती वर्ष बनवलास नागोबा. अरे बरीच वर्ष हो मी एवढा लहान असताना पासून बनवतो. आता वय 85. बरोबर म्हणजे साधारणतः 10-12 वर्षापासून बनवून सुरुवात केलास. चुलते होते आमचे ना 70 वर्ष तुम्ही जवळजवळ बनवलात. बनवलं हा 60-70 वर्ष तुम्ही नागोबा बनवला म्हणजे तो पण एकट्यासाठीच नाही सगळ्यांसाठी बनवून द्यायचं. तेव्हापासून 4 बनवतो. होय ना. 4 नागोबा तेव्हा सगळ्यांपासून बरोबर. प्रथा सुरू झाल्यापासून त्या सर्वांना हा बनवून द्यायचा. बरोबर तुम्हीच बनवून द्यायचे. वा जो तो आपापला घेऊन जाणार. होय ना. हे बनवायचं त्याच्यासोबत आम्ही असायचो. बरोबर ते बघून बघून मग हळूहळू ती प्रथा नाही नंतर हळूहळू राजू बनवायला लागला हे बनवायची मदत करायला लागायची. बरोबर बरोबर त्याचा म्हणजे प्रथा आमच्या पर्यंतच म्हणजे आता ते वडील कलाकार नंतर आम्ही मुलगे आता आमचे 4 पोरगे ते तेच बनवत असेल तेच बनवणार. होय ना. आता नाही मी बनवत. बरोबर बरोबर. गेली 10 वर्ष आता मी नाही बनवत. होय काय. वा म्हणजे एक तुम्ही ही परंपरा म्हणजे पूर्वी कदाचित म्हणजे आम्ही काय बघितले नाही पण पूर्वी कदाचित असे नागोबा बनवत होते असतील ते आम्हाला माहिती नाही. आमच्या जन्मापासून आम्ही बघितले तर डायरेक्ट दुकानावर जायचं 50 रुपयाचे 20 रुपयाचा नागोबा घ्यायचा आणि तो नंतर पूजेला लावायचा अळूचं पाणी घ्यायचं. आता बनवतात ना. होय होय. आणि आमचं मेन काय असायचं तेव्हा शाळेतून आल्यापासूनचं एक टार्गेट काय की दुधातली लाहे खायची. कधी नागोबा पोचवतो 3 वाजता आणि कधी लाहे खातो. तसे आता हाती गणपती बनवणारे भरपूर लोक कमी झाले आहेत. आता मातीचे गणपती काय मिळतात आता डायरेक्ट मिळतात आपल्या ते प्लॅस्टरचे. मग तशी ही जी मातीची नागं बनवण्याची तुमची जी परंपरा ती लोकांका समजा हवी लोकांपर्यंत जाऊ हवी. अजून आहे हा म्हणजे तुम्ही अजून जी टिकवलात ना ती लोकांपर्यंत गेली पाहिजे म्हणून हा सगळा खटाटो. ती प्रथा परंपरा ना विकत आणण्याला वेळ लागणार. विकत आणणे आणि आपली पण कला लोकांना समजते आपली परंपरा पण लोकांना समजणार. आणि दुसरी गोष्ट काय तो एक वेगळा आनंद आहे ना. आपण हाती बनवणार तो वेडावाकडा कसा येऊ दे मुलं सगळी बाजूला बसतात बनवताना. हा मग तुमचं बघून ना तुमचं हे सगळं कलाकुसर बघून ते हळू तुमची परंपरा पुढे ठेवणार चालू. हा शेपटीचा भाग बनवायचा फण्याचा भाग बनवायचा जीभ बनवायची वेगळा आहे. ओके भांडे घेऊन हलता तो अरे प्लास्टिक चांगलं प्यायला नको. काय नाही हवा बोलले पहिला मी बनवायचो हात कापतो.
आता हात कापतो. काय? हात कापतो आपण जे बरोबर आहे तुमचं तिथे हा नाही आणि आम्ही आमची मुलं पण बनवतात. सांग कुठे गेला संध्याकाळ? संध्याकाळ कुठे गेलेला? काय गाडी घेऊन गेला? हा ते उघडला गेले 5 वाजता ना 4:30. एवढ्या या चुकीचा होता थंयच ठेव कळला. एवढा चुकीचा नाही असं नव्हतं थंयच ठेवता. समजलं? माझा ऐक. आमका तसं बनू जा नको. आता परंपरा दाखवची आहे. ठेव काय तो खाला शेफ्टी गावली म्हणते. आठ दुरावरती कुठे आहे? शांती आहे म्हणते बा. अरे तो घे मावर तो घे. त्यावरती तेवढं त्याला माती बारीसारखं व्हायचं. साईडला कर आता. हा तुझी ठेवली आहे. तुझी ठेवली आहे ती का? ओके चल. आता ओढून घे जेव्हा ओढून घे. काय त्याची डोळे घे डोळे कसे. अरे पूर्ण वेळ आला पाहिजे. तुम्ही लाव का ना करा.
आठ ठेव. गरम पाठ काढे